शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम संपला की रब्बी हंगाम सुरू होतो. पण मागच्या काही महिन्यांमध्ये आपल्या डोळ्यासमोर जे घडलं ते विसरणं सोपं नाही. कुठे अतिवृष्टी, कुठे पूर, तर कुठे जमिनीसकट पिकं वाहून गेली. शेतकऱ्यांनी घाम गाळून उभं केलेलं पीक एका रात्रीत निसर्गाच्या कोपानं उद्ध्वस्त झालं. आपला बळीराजा कर्जात बुडाला, सर्व आशा हरवून बसला. पण आता सर्वांच्याच नजरा लागल्यात त्या म्हणजे सुरू झालेल्या रब्बी हंगामाकडे. कारण हा हंगाम म्हणजे नवीन सुरुवात, नव्या आशेचं पीक. जर योग्य नियोजन केलं आणि योग्य पिकं निवडली तर रब्बी हंगाम देखील शेतकऱ्याच्या जखमा भरून काढू शकतो आणि नफ्याचं सोनं उभं करू शकतो. आता प्रश्न असा, या रब्बी हंगामामध्ये कोणतं पीक सर्वाधिक फायदेशीर ठरेल? चला तर मग जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमामधून. नमस्कार, मी मोनिका पालवी अॅग्रिको मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करते. चला तर आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात. रब्बी हंगाम म्हणजे ऑक्टोबर ते जानेवारी या महिन्यांदरम्यानचा हंगाम. या हंगामामध्ये घेतली जाणारी पिके थंड हवामान आणि कमी पाण्याच्या गरजेवर आधारित असतात. शेतकऱ्यांसाठी या हंगामामध्ये उच्च उत्पन्न मिळवण्यासाठी पिकांची लागवड, व्यवस्थापन आणि योग्य तंत्रज्ञानाचा वापर करणं आवश्यक आहे. चला तर मग या रब्बीत कोणतं पीक सर्वाधिक फायदेशीर ठरेल सांगते. यात सर्वात पहिले नाव येतं ते म्हणजे गव्हाचं. गहू म्हणजे रब्बीचा राजा. थंड हवामानात छान वाढतो, उत्पादन भरपूर येतं आणि बाजारात गव्हाला कायमच मागणी असते. पोळी, बिस्किट आणि ब्रेड गव्हाशिवाय काही शक्य नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी गहू हा नेहमीच खात्रीचा पर्याय ठरतो. यानंतर हरभरा. कमी पाण्यात उत्तम येणारा आणि जमिनीत नायट्रोजनची भर टाकणारा हरभरा म्हणजे रब्बी हंगामाचा हिरा. बाजारात चणे, डाळ आणि बेसन या सगळ्यांसाठी सतत मागणी असते. शिवाय खर्च कमी आणि नफा जास्त. यामुळे शेतकऱ्यांसाठी हरभरा हमखास फायदेशीर पीक ठरतं. तेवढंच नाही, सूर्यफूल आणि मोहरी सारखी तेलबिया पिकंही रब्बी हंगामामध्ये भरभराटीला येतात. सूर्यफूल तेलाला कायम बाजारात मागणी असल्यामुळे हे पीक शेतकऱ्यांना लवकर नफा मिळवून देतं. मोहरी तर मसाल्यांपासून ते तेलांपर्यंत सगळीकडेच वापरली जाते. कमी कालावधीत जास्त भाव मिळवून देते. रब्बीमध्ये ज्वारीचं महत्व तर वेगळंच आहे. खरीपातील ज्वारी आणि रब्बीतील ज्वारी यातला फरक म्हणजे दर्जा. रब्बी ज्वारीला भाव कायम चांगले मिळतात आणि रब्बी कांदा म्हणजे शेतकऱ्यांचं सोनं. या हंगामातील कांदा टिकाऊ असल्यामुळे बाजारात उशिरा विक्री करता येते. एप्रिल, मे, जून महिन्यामध्ये जेव्हा दर वाढतात तेव्हा रब्बी कांदा शेतकऱ्याला खूप मोठा नफा कमवून देतं. मित्रांनो, रब्बी हंगाम म्हणजे केवळ शेतीच नाही तर शेतकऱ्याच्या भविष्याचं नियोजन आहे. तुमच्या जमिनीचा प्रकार, पाण्याची उपलब्धता आणि बाजारभावाचा अंदाज यावर आधारित पिकं निवडा. गहू, हरभरा, कांदा, सूर्यफूल, मोहरी आणि ज्वारी ही पिकं तुमच्यासाठी सोन्याचा हंगाम ठरू शकतात. म्हणून या रब्बी हंगामामध्ये नुसतं पीक लावू नका, तर नफा पेरून भविष्याचं सोनं उभारा. तर शेतकरी मित्रांनो, या रब्बी हंगामात तुम्ही तुमच्या शेतात कोणतं पीक लावले हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच सांगा. तसेच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या पालवी अॅग्रिको चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.